बदलापूर पश्चिम सानेवाडी या परिसरामध्ये आज सकाळी पहाटे 4च्या सुमारास 5 ते 6 दुकानांमध्ये चोरट्यांनी चोरी केलेली आहे। आपण सध्या सानेवाडी याच परिसरात आहोत। NI3 या स्पोर्ट्सच्या दुकानामध्ये सुद्धा आपण जर बघत असाल तर चोरटे जे आहे त्यांनी मध्ये जाण्याचा प्रयत्न केलाय। कशा पद्धतीने त्यांनी हे सेटर लॉक तोडलेलं आहे ते आपण बघत आहात। बदलापूर शहरामध्ये चोरट्यांचं प्रमाण जे ते वाढत चाललेलं आहे आणि आज सकाळीच म्हणजे रविवारच्या सुमाराचा टाइम आहे, रविवार आहे, सकाळी पहाटे 4च्या सुमाराचा टाइम आहे। त्यावेळेस बदलापूर जवळ सानेवाडीमध्ये जे स्टेशन परिसरामध्ये अनेक दुकानं चोरट्यांनी जे तोडलेली आहे। आपण बघितलं आताच काही क्षणापूर्वी की जे काही किराणा दुकान होतं त्या किराणा दुकानामध्ये जो गल्ला होता तो देखील चोरट्यांनी लंपास केलाय आणि आता सुद्धा काही दुकान आहे याच ठिकाणी स्पोर्ट्सचे जे काही शर्ट आहे, टी शर्ट आहे ते छापले जातात। तर नेमकं इथे सुद्धा जे ते चोरट्यांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नेमकं काही चोरीला गेलंय का काय आपण नक्कीच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कधी झालं काय सुमारास? 4 वाजता। काही नुकसान झालंय का मध्ये? नुकसान अभी कैमरा में कैद है, अभी आने के बाद चेक करने के बाद मालूम गिरेगा। काही पैसे वगैरे होते मध्ये? पैसे लैपटॉप वगैरह सब कुछ थे। कशाचं दुकान बोललं ते? NI3 स्पोर्ट्स, टी शर्ट, जर्सी, सब्लिमेशन के किती कारोबार। वाजेपर्यंत होतात काल? 4 वाजता। 4 वाजता। आया था। काल 4 वाजता झालंय असं सांगितलं जातं आहे। म्हणजे आज पहाटे जे 4 वाजता झालेलं आहे आणि बदलापूरमध्ये जर अशा घटना वाढत चाललेल्या आहेत। हे बघा इथे आपलं स्टेशन आहे, म्हणजे स्टेशन परिसर आहे हा आपला स्टेशन परिसर आहे आणि याच ठिकाणावरून जर कधी अशा घटना होत असतील तर खरोखर ही खूप भयंकर गोष्ट आहे। पोलीस प्रशासनाला विनंती येते की लवकरात लवकर हे जे कोणी चोरटे असतील, दोन चोर होते असं सांगितलं जात आहे, 2 मुलं होते असं सांगितलं जात आहे आणि त्यांनीच या चोऱ्या केल्या। म्हणजे 2 मुलांनी 1-2 नसून यांनी 5 ते 6 दुकानं जी आहे ती चोरलेली, तिच्यामध्ये चोरी केलेली आहे। तर एवढा जर धक्कादायक प्रकार बदलापूर शहरामध्ये घडतो आहे तर व्यावसायिकांनी करायचं काय असा खूप मोठा प्रश्नचिन्ह जो आहे तो सध्या निर्माण होतो आहे। आता ज्यांच्या दुकानात चोरी झाली ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। नेमकी काही माहिती मिळाली का? दादा कधी झालं, काय माहिती मिळाली? सकाळी 4-4:30च्या दरम्यान झालेलं आहे आणि त्याचा व्हिडिओमध्ये फोटोही आलेला आहे। मला सकाळी आमच्या सोसायटीच्या वॉचमॅनने फोन केला की तुमचं दुकान तोडलं। आम्ही येऊन बघितलं तर एक शटर पूर्ण कापून टाकले। हे झालंय, चोरी झाली? नाही, माझी मशिनरी मोठी असल्याकारणे त्याला काही चोरता आलं नाही आणि तोडफोड पूर्ण शटर वगैरे तोडलंय आणि याच्यामुळे ह्या ऑफिसमध्ये माझं पूर्ण टी शर्ट नशीब याला तोडलं नाही तर मी पूर्ण बरबाद झालो। काय मागणी करताय पोलीस प्रशासनाकडे? बस आता पण मी त्यांना ते सांगून आलो की तुम्ही चोरांना लवकरात लवकर पकडा आणि मला असं समजलंय की रात्री दोघांना कोणाला तरी पकडलंय आणि त्यांच्या खिशामध्ये पुण्याची तिकीट मिळालेली आहेत। म्हणजे कदाचित ते तेवढ्या लांबून इथे येऊन त्या प्लॅनिंग मध्ये चोरी करायचं आणि माझ्या चांगलं चालू आहे। या साईडला आपण जर बघत असेल मशीन वगैरे नाही तोडली ना मध्ये? नाही, मशीन वगैरे नुकसान नाही। CCTV बघितलं का कशी मुलं होती, कोण काय? 2 जण होते, एक लाल टी शर्ट घातलेला आणि त्याची एवढी डेअरिंग आहे की तोंडालाही काही बांधलं, डायरेक्ट शटर खोललं, कॅमेऱ्याची लाईट जशी चालू झाली तसं तो बाहेर पळून गेला। मध्ये कॅमेरा होता? कॅमेरा होता। तुम्ही सुद्धा CCTV आहे दादाकडे, आपण लवकरच बघूया। कॅमेरा सगळ्यांनी लावून घ्या, पण हे चोरटे एवढे असे झालेत ना की म्हणजे हे कॅमेरा सुद्धा बघत नाही काही ठिकाणी। तर आपण बघितलं त्यांच्या अक्षरशः दादांनी सांगितलं तसे त्यांचे चेहरे सुद्धा कॅमेऱ्यात आलेत, पण तरी पण यांना काहीच फरक पडत नाहीये। पण एखाद्या व्यक्तीचं जे नुकसान होतं, व्यावसायिकाचं नुकसान होतं, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा। धन्यवाद।